सॉल्ड एक्झाम्पल पेज नंबर 123 त्यावरचं चौथं एक्झाम्पल. ओके, फोर्थ एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन काय, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेक्स अन अँगल. काय म्हणलं आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन of line, find the combined equation of line. कसं आहे, passing through origin and makes an angle. किती सांगितलं, π/6 with the line. आणि दिलेली लाईन कोणती आहे, 3x + y - 6, 3x + y - 6 = 0. ओके, सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये काय बाय की आपल्याला कंबाइंड इक्वेशन जर पाहिजे, ओके, आपल्याला कंबाइंड इक्वेशन जर पाहिजे तर तिथे मिनिमम 2 लाईन लागते, बरोबर आहे. हां, आता हे 2 लाईन लागतात. मी काय अज्युम करतो माहिती आहे का, आपल्यापाशी जी लाईन लागणार आहे एक लाईन, तर त्या लाईनचं स्लोप मी एम समजतो. ओके, मग मी काय म्हणू दे, लेट एम बी द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन. ओके, हां, लेट म्हणून मी काय करतो, M1 = M कन्सिडर करतो. आपल्याला जे 2 लाईन लागणार आहेत ना, तर त्या 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप किती कन्सिडर केला, पण M कन्सिडर केलं. ओके, आता दुसरी जी लाईन आहे ना, तर ती आपली ही लाईन असणार आहे. का, कारण ह्या लाईन बरोबर तर आपला अँगल करायला लागला आहे. ओके, मग मी काय म्हणतो, अँड काय, स्लोप ऑफ लाईन कोणती, 3x + y - 6 = 0. ह्याला आपण M2 कन्सिडर करू. ओके, ह्याचं स्लोप किती असतं आहे, -a/b. म्हणजे तुम्हाला M2 ची व्हॅल्यू किती मिळाली, -3. ओके, हां, आता तुम्हाला थीटा दिलेला आहे अँगल. ओके, बघा, द acute angle theta between the line is, काय असतं फॉर्म्युला, tan theta = आपलं ओरिजिनल फॉर्म्युला काय होतं, M1 - M2 डिवायडेड बाय 1 + M1 × M2, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू आपल्याला π/6 मिळाली आहे, त्यामुळे इथं काय लिहूत आहे, tan π/6 = M1 ची व्हॅल्यू आपण किती पुटअप केलेली आहे, किती कन्सिडर केलेली आहे, स्मॉल m, मायनस M2 ची व्हॅल्यू आपल्यापाशी किती आहे, ह्या ठिकाणी -3, 1 + M1 ची व्हॅल्यू m आहे, M2 ची व्हॅल्यू किती आपण कन्सिडर केलं, -3. ओके, इथं बंद तर कळालं असेल. tan π/6, π/6 म्हणजे 30 डिग्री. ओके, tan 30 म्हणजे sin 30 आपण cos 30, sin 30 ची व्हॅल्यू 1/2, cos 30 ची व्हॅल्यू √3/2. मग 2 कॅन्सल जर झाले तर आपल्याला tan 30 ची किंमत ही मिळेल. इथं काय मिळालं आहे ते बघूत म्हणा आपण. ओके, m + 3 ना, खालच्या साईडला इथं काय मिळेल, 1 - 3m. ओके, मी दोन्ही साईडला स्क्वेअर करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. ओके, आपण दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलो तर आपल्याला काय मिळेल, ह्या ठिकाणी काय भेटेल, 1/3, बरोबर आहे. 1चा स्क्वेअर तर 1च येणार आहे, √3चा स्क्वेअर 3. ह्या ठिकाणी m + 3 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय ह्याचं पण स्क्वेअर. ओके, थोडं
ह्या गोष्टी आपण इकडच्या साईडला घेऊ पण मग आपल्याला काय भेटेल, त्या गोष्टी इकडच्या साईडला घेतल्यावर आपल्याला काय भेटेल, हे इकडच्या साईडला आलं तर 1ला मल्टिप्लाय होणार आहे. मग 1ला जर मल्टिप्लाय झालं तर तेवढंच राहणार ना, 3m ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, पण हे 3 इकडच्या साईडला आलं तर 3ने मल्टिप्लाय होणार की नाही, 3 ब्रॅकेटमध्ये काय मिळतं आहे m+3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याचं स्क्वेअर करा की काय येतं आहे, a स्क्वेअर मायनस 2 × a × b म्हणजे इथं किती येणार 6m प्लस b स्क्वेअर 3mचं स्क्वेअर म्हणजे 9m स्क्वेअर झालं. हे 3 ब्रॅकेटमध्ये ह्याचं स्क्वेअर करा काय येतं आहे m स्क्वेअर प्लस 2 × a × b म्हणजे किती आले 6m प्लस 9. ओके, मी इथं काय काम करतो माहिती आहे का, ह्या 3ने ह्याला मल्टिप्लाय करतो म्हणजे काय येईल इथं 3m स्क्वेअर प्लस 3 6 जा 18 प्लस 3 9 जा 27. इकडच्या साईडला तर आपण काहीच केलं नाही, त्यामुळं इकडच्या साईडला आपण सगळ्या गोष्टी ॲज इट इज ठेवू. ओके, मी आता काय काम करतो माहिती आहे का, आपल्यापाशी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्या पलीकडे नाही होत ना. मग ह्या सगळ्या गोष्टी पलीकडे नेल्यानंतर आपल्याला तिथं काय भेटेल, देअरफॉर 3m² इथं आलं तर 9m² मायनस 3m² किती मिळाले 6m² प्लस 18 इकडच्या बाजूला आलं तर -18 होतं, मग -18 आणि हे 6 -24m. तिकडचे 27 इकडच्या साईडला जर आले तर -27 होणार. मग हे 1 -27 म्हणजे किती आले -26 इक्वल टू 0. ओके, मी हे सगळ्यांना काय काम करतो 2ने डिवाइड करतो दोन्ही साईडला, तर मला इथं किती भेटेल 3m² मायनस 8m इथं काय भेटेल. ओके, अरे 2ने डिवाइड केलं ना आपण म्हणजे इथं 3 आलं तर मग इथं काय यायला पाहिजे 12. इथं काय येतं आहे 13 इक्वल टू 0. आता बघा की आपण काय काम करतो की आपल्या इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पेअर ऑफ लाईनच्या स्टँडर्ड इक्वेशनला किंवा कोणत्या पण इक्वेशनला ऑक्झिलरीमध्ये जेव्हा कन्वर्ट करत असतो तेव्हा m = y/x लिहितो. इथं आपण उलटं करायचं आहे. ओके, ऑक्झिलरीचं कन्व्हर्जन स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करूत म्हणा आपण, मग काय मिळतं आपण बघूत म्हणा आपण. ओके, इथं काय भेटेल, बट मी काय म्हणतो आहे m = y/x. मग ह्या ठिकाणी काय मिळालं 3, मग m² आहे ना, मग इथं काय भेटेल y² मायनस 12 mची व्हॅल्यू y/x मायनस 13 इक्वल टू 0. आता काय काम करायचं आहे दोन्ही साईडला x² ने मल्टिप्लाय करा. मग इथं x² ने मल्टिप्लाय केलं तर x² गेले, मग काय शिल्लक राहिलं 3y². x² ने मल्टिप्लाय केल्यावर 1x गेलं, इथं 1x शिल्लक राहील ना. मग आपल्यापाशी काय मिळेल 12xy. ह्याला x² ने मल्टिप्लाय करा इक्वल टू 0. आता हेच इक्वेशन मी काय करतो थोडं रिअरेंज करतो. ओके, हेच इक्वेशन रिअरेंज करून आपण जर लिहिलो तर आपल्याला काय मिळेल. ओके, काय मिळेल रिअरेंज करून लिहिल्यानंतर ना, रिअरेंज करत असताना मी दोन्ही साईडला मायनसनी मल्टिप्लाय करतो. ह्याला जर मायनसनी मल्टिप्लाय केलं तर हे प्लस येईल ना, त्यामुळं हे प्लस लिहिलो. ह्याला -1ने मल्टिप्लाय केल्यावर हे प्लस येईल, ह्याला मायनसने मल्टिप्लाय करा. ओके, हे कोण मिळालं, दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. ओके, हे आपल्याला काय भेटलं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. ओके, हां, आता मी काय काम करतो पुढचं इक्वेशन लिहितपर्यंत तुम्ही काय काम करा हे डिक्टेट करून घ्या. पाचवं क्वेश्चन, फाइंड द कंबाइंड
इक्वेशन ऑफ लाइन passing through origin and each of which making an angle 60 degree with x axis. ओके, तुम्हाला आता काय काम करायचं माहिती आहे का, एक्स ॲक्सिस सोबत अँगल आपलं हे किती करायला लागलं आहे 60 डिग्री. मग महत्त्वाचं आता बघा मी काय म्हणतो सुरुवातीपासून हेच आपल्याला ॲज इट इज सेम ठेवायचं आहे, चेंज तर दुसरं काही नाही आहे ह्यामध्ये. ओके, बघूत कोणत्या कोणत्या गोष्टी चेंज होतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टी सेम राहतात. मी काय समजतो, लेट M1 बी द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन. बरोबर आहे, M1 हे कोणत्या तरी एका लाईनचं स्लोप आहे. दुसऱ्या वेळेला गेल्या वेळेला आपल्याला लाईन दिले होते, तर ह्या वेळेला तरी काय म्हणले तिथं एक्स ॲक्सिस म्हणलेलं आहे, म्हणजे स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. अरे एक्स ॲक्सिसचा अँगल तर 0 असतं ना, तर त्या एका गोष्टीमुळं तुम्हाला M2 काय येईल tan 0, म्हणजे M2ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली 0. ह्या व्हॅल्यू ह्या बरोबर पुटअप करून ओके काय मिळेल tan 60 डिग्री इज इक्वल टू 1. M1च्या व्हॅल्यूला आपण M कन्सिडर केलो आहे, मायनस M2ची व्हॅल्यू किती आहे 0. 1 मायनस M1ची व्हॅल्यू M आणि M2ची व्हॅल्यू किती 0. tan 60 डिग्री किती असतं √3. वरच्या साईडला कोण शिल्लक राहिलं आहे M, खालच्या साईडला कोण शिल्लक राहिलं आहे 1. इथं तर तुम्हाला डायरेक्ट एमचीच व्हॅल्यू भेटली की नाही, मग M इज इक्वल टू तुम्हाला किती भेटलं आहे √3. इथं स्क्वेअरिंग करण्याची वगैरे काही गरज नाही. ओके हां, मग एमची व्हॅल्यू √3 मिळाली आहे, पण अडचण झाली आहे कसं माहिती आहे का, इकडे साईडला मॉड्युलस आहे की नाही, त्या एका गोष्टीमुळे एमची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला प्लस और -3. ओके, एमची व्हॅल्यू काय भेटते प्लस और -3. हां, आपण स्क्वेअरिंग जरी केलं किंवा सेपरेटली घेऊन केलं तरी काही फरक पडत नाही, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग काय मिळेल m² इज इक्वल टू 3 भेटेल की नाही. ओके, काय भेटलं आपल्याला m² इज इक्वल टू 3. ओके, पण आपल्याला ह्या ठिकाणी काय काम करायला सांगितलं, कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशनपैकी सध्याला m² इक्वल टू 3 भेटलं आहे ना, तर हे कोण झालं आहे धिस इज हे कोणतं इक्वेशन आहे ऑक्झिलरी इक्वेशन. आपण काय काम करू सायमल्टेनियसली आपलं इक्वेशन पण काढूत म्हणून. ओके, कार्टेशियन फॉर्ममध्ये. ओके, तर m²ची व्हॅल्यू 3, पण mची व्हॅल्यू y/x आहे, मग mची व्हॅल्यू पुटअप जर केलं ह्या ठिकाणी काय भेटतं आहे y²/x² भेटते की नाही, कारण mचं स्क्वेअर आहे इक्वल टू किती 3. मग ह्या x² इकडच्या साईडला न्या काय भेटेल 3x², ह्याला पलीकडच्या साईडला न्या 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. हे आपलं कितवं इक्वेशन झालं, कितवं क्वेश्चन झालं 5वं क्वेश्चन. ओके हां, तर ह्यामध्ये बघा की तुम्हाला तर सांगितलं नाही की कंबाईंड इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे. जर तेवढंच 2 मार्काला वगैरे विचारलं तर मगाशीसुद्धा आणि आतासुद्धा फक्त ऑक्झिलरी इक्वेशनपर्यंत जायचं. जर जास्त मार्काला विचारले गेले तर तुमचं कार्टेशियन इक्वेशनमध्ये सुद्धा गेलं तरी काय हरकत नाही. ओके, तर हे काय होतं की सॉल्व्ड एक्झाम्पल आपले इथं संपले. बरोबर, एक्सरसाइज 4.2 चालू करू. ओके, 1 बाय 1. तुम्हाला काय सांगितले, पहिलं क्वेश्चन, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय काय सांगितलं 3x² मायनस 4xy, 3x² मायनस 4xy मायनस 3y²
equal to 0 are perpendicular to each other, are perpendicular to each other. ओके, मी काय काम करतो बघा, पहिल्यांदा गिवन कंबाइंड इक्वेशन इज, ओके, मग दिलेलं कंबाइंड इक्वेशन काय आपलं, काय 3x² मायनस 4xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. आता आपण काय काम करू, ह्याला कम्पेअर करू. मग कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचं आपल्याला, स्टँडर्ड इक्वेशन बरोबर ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर ना aची व्हॅल्यू 3 आली, 2hची व्हॅल्यू -4 अँड बीची व्हॅल्यू किती आली -3. ओके, सध्याला तर आपल्याला काय दाखवायचं माहिती आहे का, की दिलेल्या लाईन हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ओके, मग एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलर लाईन्स काढण्यासाठी आपण फक्त a+b काढतो. ओके, काय काढतो, a+b. ओके, मग aची व्हॅल्यू किती 3, बीची व्हॅल्यू किती -3, आन्सर किती आलं 0. देअरफॉर अरे a+bची व्हॅल्यू 0 असेल तर tan θ इज इक्वल टू जे फॉर्म्युला आहे ना, तर त्या फॉर्म्युल्याने डिनॉमिनेटर 0 होतं. ओके, बट tan θ डिनॉमिनेटर जर 0 आलं तर tan θ इज इक्वल टू इन्फिनिटी आलं, आणि tan इन्फिनिटी कधी भेटतं 90 डिग्रीला. ओके, त्या एका गोष्टीमुळं देअरफॉर मी काय म्हणू, लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, 4.2 मधलं पहिलं क्वेश्चन संपलं. आता दुसरं क्वेश्चन आपण बघू. त्यांनी काय म्हणलं, द लाईन्स, सेकंड क्वेश्चन, द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² प्लस 6xy प्लस, तिथं चुकून gy² झालं आहे, हे 9y². हे कसं आहे, आर को इन्सिडेंट. ओके, हां, मग सेम काम पहिल्यांदा आपण कंबाइंड इक्वेशन लिहूत. ओके, कंबाइंड इक्वेशन काय आपलं, x² प्लस 6xy प्लस 9y² इज इक्वल टू 0. ओके, कंबाइंड इक्वेशन लिहिल्यानंतर ना काय, ह्याच्याबरोबर कंपेअर करायला पाहिजे. ह्याच्याबरोबर कंपेअर केल्यानंतर ना aची व्हॅल्यू 1 मिळाली, 2hची व्हॅल्यू किती मिळते 6 आणि बीची व्हॅल्यू किती मिळाली 9. ओके, बुकमध्ये हे 9च्या जागी जी झालं आहे, ते जी कन्सिडर करताल. ओके, हे 9 मिळालं. मग लाईन आपल्याला कोइन्सिडन्स, आता हे तर नेचर ऑफ द लाईनमध्ये जातं. मग लाईन नेचर ऑफ द लाईनमध्ये जर गेलं तर आपण काय करतो, h² मायनस abची व्हॅल्यू काढतो की नाही. hची व्हॅल्यू किती आहे बाकी, 2hची व्हॅल्यू 6 जर असेल, hची व्हॅल्यू किती झाली 3 झाली की नाही. इथं 3 पुटअप करू, 3² मायनस aची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 9, आन्सर 3² म्हणजे किती आलं 9 मायनस 9 इज इक्वल टू किती येतं 0. देअरफॉर द लाईन्स, मग हे लाईन्स कुठले झाले, द लाईन्स आर कोइन्सिडेंट. ओके, हे एक्झाम्पल झाल्यासारखंच वाटायला लागलं मला ऑलरेडी. ओके, तिसरं क्वेश्चन मध्ये तिने काय विचारलं, तुम्ही तोपर्यंत हे डिक्टेट करून घ्या. तिसरा क्वेश्चन मी लिहितो तोपर्यंत, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द लाईन्स, ह्याच्यामधलं तिसरं, फाइंड के इफ द लाईन्स, कोणते लाईन्स, kx² प्लस 4xy, kx² प्लस 4xy माइनस 4y² इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ओके, इथं परत महत्त्वाचं, गेल्या वेळेला पण
आपल्याला शो दॅट करायला सांगत होते लाईन परपॅन्डिक्युलर आहेत का को इन्सिडन्स आहेत. आता त्यांनी कंडिशन ऑलरेडी दिलेली आहे, लाईन हे परपॅन्डिक्युलर आहेत हे असल्यानंतरनं तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, के. ओके, बघा आपलं कंबाईंड इक्वेशन काय दिले, के एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरची म्हणजे कोइफिशियंट एची व्हॅल्यू के मिळाली, 2hची व्हॅल्यू 4, मग hची व्हॅल्यू किती मिळते 2, बीची व्हॅल्यू -4. त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन लाइन्स आर कसे परपेंडिक्युलर टू ईच अदर. ओके, मग लाइन्स परपेंडिक्युलर टू ईच अदर असेल तर आपल्यापाशी a प्लस बी इज इक्वल टू 0 असायला पाहिजे. एची व्हॅल्यू कोण आहे आपल्यापाशी के आणि बीची व्हॅल्यू कोण आहे -4. मग ह्या -4ला पलीकडच्या साईडला जर पाठवलो तर केची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 4. ओके, हां कितवं क्वेश्चन झालं आपलं, तिसरं क्वेश्चन. आता चौथं क्वेश्चनमध्ये त्यांनी काय करायला सांगितलं, फाइंड आय थिंक तर फाइंड ॲक्यूट अँगल. फाइंड acute angle between the lines. आता खालच्या साईडला कोणत्या लाईन्समधलं ॲक्यूट अँगल काढायचं आहे तर ते रिप्रेझेंट केले असतील. ओके, पहिलं लाईन काय 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. ओके, आता मी तुम्हाला काय विचारतोय, आपल्याला काय काढायचं आहे, अक्यूट अँगल काढायचं की नाही. ओके, मग आपल्याला अक्यूट अँगल काढायचं असेल तर अक्यूट अँगलचा फॉर्म्युला काय, अक्यूट अँगल बिटवीन कोणतं पेअर ऑफ लाईन्स, ह्याचं फॉर्म्युला काय आपल्यापाशी tan थीटा इज इक्वल टू h² मायनस AB अपॉन a प्लस बी. ओके, तर व्हॅल्यू काय, पहिल्यांदा कंबाईंड इक्वेशन इज काय 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. व्हॅल्यूज पुटअप करूत म्हणा आपण. 2hची व्हॅल्यू किती -4√3, बीची व्हॅल्यू 3. अरे 2hची व्हॅल्यू ही मिळाली जर असेल तर मग hची व्हॅल्यू काय भेटते. ओके, आलेल्या सगळ्या व्हॅल्यूज आता आपण काय काम करू, आपल्या त्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करू. ओके, तर फॉर्म्युलामध्ये पुटअप करताना बघा इज इक्वल टू 2 hची व्हॅल्यू काय आपल्यापाशी -2√3, पण त्याचं स्क्वेअर सांगितलं ना, मायनस एची व्हॅल्यू किती 3, बीची व्हॅल्यू पण 3च आहे. ओके, डिवायडेड बाय ए इज इक्वल टू किती आहे 3, हे प्लस 3. ओके, आता बघा ह्याला थोडं सॉल्व करू म्हणजे आपल्याला ॲक्यूट अँगल भेटेल. पहिली मग 2 हे डिवायडेड बाय हे 6 आहे ना, 2 डिवायडेड बाय 6 याचा अर्थ हे कोण झालं 1/3. ह्या ठिकाणी अलार्म वाजायला लागला, सकाळी 4:08 झालेले. इथं काय आहे -2चं स्क्वेअर 4, √3चं स्क्वेअर 3, 3 3 9. ओके, त्यानंतर ना हे 1/3, 4 3 12, 12 मायनस 9. म्हणजे आपल्याला आन्सर काय भेटलं 1/3 इंटू √3, √3 1 √3, √3 ओके, मग मला तुम्ही सांगा आपलं tan 1/√3 कधी असतं. देअरफॉर थीटा इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला
π/6 किती डिग्रीला 30 डिग्रीला. ओके, हे आपलं अक्यूट अँगल काढण्याचं हे पहिलं प्रॉब्लेम संपलं. ओके, तर हे संपल्यानंतर ना दुसरं, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या, मी क्वेश्चन लिहितो. 4x² प्लस 5xy प्लस 6y² 4y² इक्वल टू 0. स्केलेटन तर आपण ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत, आन्सर काढायचे आहेत फक्त आता. ओके, हां, सेम प्रोसिजर. पहिल्यांदा आपण काय करतो, कम्पेअर करून ह्या तिघांच्या व्हॅल्यू काढतो. पहिल्यांदा व्हॅल्यूज काढू. आपलं कंबाईंड इक्वेशन काय दिलेलं आहे, 4x² प्लस 5xy प्लस 4y² इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू 4, 2hची व्हॅल्यू 5, मग hची व्हॅल्यू 5/2, बीची व्हॅल्यू किती आहे इथं 4. ओके, मग आता आलेल्या सगळ्या गोष्टी कोणामध्ये ह्यामध्ये पुटअप करायचं, आलेल्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये पुटअप करू. काय आहे ते सांगा. 2 रूटमध्ये hचं स्क्वेअर आहे, hची व्हॅल्यू किती 5/2 त्याचा स्क्वेअर मायनस एची व्हॅल्यू 4 इंटू 4 डिवायडेड बाय 4 प्लस 4. सेम वे 2 डिवायडेड बाय 4 प्लस 4 म्हणजे 8 झाली की नाही. 2 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती आलं 1/4. रूटमध्ये काय मिळतं आहे 5/2 त्याचा स्क्वेअर म्हणजे किती मिळालं 25/4. 4 4 जा किती आले 16. ओके, हां, गडबड का वाटायला लागले माहिती आहे का. ह्या ठिकाणी बघा की इक्वेशन तर त्यांचं दिलेलं हे ॲज इट इजच आहे, व्हॅल्यू पण आपण ॲज इट इज घेतलेलं आहे. ओके, पण ह्या ठिकाणी बघा की 4 × 16 64 होते. 4 × 16 म्हणजे 25 मायनस 64 डिवायडेड बाय 4. अरे ह्या ठिकाणी तर निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ना तुमची. ओके, निगेटिव्ह व्हॅल्यू आले तर चुकलं. ओके, त्या एका गोष्टीमुळं मग ह्या ठिकाणी मी काय म्हणायला पाहिजे, इथं हे टॅन हे कोणती इमॅजिनरी व्हॅल्यू. मग देअरफॉर मी काय म्हणायला पाहिजे, थीटा डज नॉट एक्झिस्ट. ओके, काय म्हणायला पाहिजे, थीटा डज नॉट एक्झिस्ट. मी सर ह्याच्यामध्ये काय करून बघतो माहिती आहे का, थोडं करेक्शन करून ह्या प्लसच्या जागी हे मायनस लिहून बघू. ओके, हे आपण काय केलं आहे करेक्शन. ओके, इथं तर थीटाची व्हॅल्यू मिळतच नाही ना, इमॅजिनरी व्हॅल्यू होती, मग इथं मायनस झालं. ओके, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये करेक्शन झाल्यानंतर ना हे मायनस जर झालं तर इथं मायनस आलं, इथं मायनस जर आलं तर बीची व्हॅल्यू मायनस, हे मायनस जर झालं तर इथं मायनस आलं. खालच्या साईडला डिनॉमिनेटर तुम्हाला काय भेटायला लागलं आहे, डिनॉमिनेटर काय भेटायला लागलं आहे, त्यामुळे टॅन थीटाची व्हॅल्यू काय भेटते इन्फिनिटी. पण टॅन थीटाची व्हॅल्यू इन्फिनिटी भेटत असेल तर थीटाची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटायला पाहिजे 90 डिग्री किंवा किती π/2. ओके, हां, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या गोष्टी तुम्ही इथल्या इथं a+b बघितल्या लगेच कळते तुम्हाला. त्यामुळे a+b इज इक्वल टू तुम्हाला किती भेटेल 0. 0 मिळालं तरी आपल्याला 90 डिग्री भेटतेच. ओके, हे कितवं क्वेश्चन होतं आपलं सेकंड. थर्ड क्वेश्चन बघू तुम्हाला आपण. हे करेक्शन बघा 4 मधलं थर्ड क्वेश्चन काय येतं 2x² प्लस 7xy 2x² प्लस 7xy प्लस 3y² इक्वल टू 0. ओके, तर ह्याचा आपण सेम वेनी जो ह्या वेळेला काय मिळतं बघू. 2x² प्लस 7xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू किती आहे
टू एचची व्हॅल्यू किती मिळते 7, म्हणजे ही किती मिळणार आहे तुम्हाला एचची व्हॅल्यू 7/2 आणि बीची व्हॅल्यू किती मिळते 3. ह्या व्हॅल्यू सगळ्या ह्यामध्ये पुटअप करून, ओके, ह्या व्हॅल्यू सगळ्या ह्यामध्ये पुटअप केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, एचची व्हॅल्यू 7/2 आहे ना, 7/2चं स्क्वेअर मायनस एची व्हॅल्यू 2 आणि बीची व्हॅल्यू किती आहे 3. आपल्याला काय भेटेल ह्या ठिकाणी, खालच्या साईडला 2 + 3 ना, म्हणजे इथे किती भेटलं 2/5. रूटमध्ये काय भेटते ते बघूत मग आपण. 7/2चं स्क्वेअर म्हणजे किती झालं 49/4 मायनस 3 × 2 = 6. आपल्याला काय भेटतं 2/5. रूटमध्ये 49 मायनस 4 × 6 = 24 /4. ओके, ह्या ठिकाणी 2/5. ओके, 4चं रूट किती मिळालं आपल्याला 2. 49 मायनस 24 म्हणजे 25 आणि त्या 25चं रूट किती मिळालं आपल्याला 5. आन्सर किती मिळालं 1. हे कोणाची व्हॅल्यू मिळाली tan θ. ओके, तर tan θची व्हॅल्यू 1 कधी मिळते when θ = π/4. ओके, म्हणजे 45 डिग्री ला मिळते. ओके, त्यानंतर ना ह्याच्यामधलं चौथं जे क्वेश्चन आहे, 4th क्वेश्चन, आपण ते सॉल्व करू. मला पण काय आहे a² मायनस 3b² x² प्लस 8abxy प्लस b² मायनस 3a² = 0. ओके, आता हे संपल्यानंतर ना आपलं कंबाईंड इक्वेशन काय, a² मायनस 3b² x² प्लस 8abxy प्लस b² मायनस 3a² y² = 0. ह्याच्यासोबत कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, एची व्हॅल्यू काय भेटते. आता कंपॅरिझन करत असताना आपल्याला कंपॅरिझनसाठी जे इक्वेशन घ्यायला लागलोत ना, तर थोडं हे काय करूत कॅपिटलमध्ये घेऊत मग. ओके, मग काय मिळेल आपल्यापाशी एची किंमत काय भेटेल a² मायनस 3b². 2hची व्हॅल्यू किती आहे 8ab. मग एचची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटेल 4ab. कॅपिटल बीची किंमत तुम्हाला काय भेटणार आहे b² मायनस 3a². आलेल्या व्हॅल्यू आता त्यामध्ये पुटअप करू. ह्याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर ना काय येतं बघूत मला पण. 2 रूटमध्ये एचची व्हॅल्यू 4ab ब्रॅकेटचं स्क्वेअर मायनस a × b. एची ही व्हॅल्यू आहे ना, काय आपल्यापाशी एची व्हॅल्यू a² मायनस 3b². बीची व्हॅल्यू किती आपल्यापाशी b² मायनस 3a². खालच्या साईडला a + b आहे, a प्लस बीची व्हॅल्यू किती आहे. ओके, ह्याला सायमल्टेनियसली आपण सॉल्व करत जाऊ. ओके, ह्याला सॉल्व केल्यानंतर ना आपल्याला काय भेटतं, पहिल्यांदा डिनॉमिनेटरला चेक करूत म्हणून आपण. डिनॉमिनेटरला बाकी प्लस a² मायनस 3a² म्हणजे किती मिळाले -2a². सिमिलर वे मायनस 3b² प्लस b² म्हणजे किती मिळालं -2b². वरच्या साईडला किती आहे 2. रूटमध्ये काय भेटते आता तेवढं चेक करूत म्हणून आपण. 16a² b² इथं ब्रॅकेट ॲज इट इज राहू द्या, a² × b². पुढं a² ह्याला मल्टिप्लाय करा मायनस 3a⁴. आता मायनस 3b² ह्याला मल्टिप्लाय करा मायनस 3b⁴.
-3b² इंटू दिस प्लस 3 3 जा 9 a² b². ओके, एक गोष्ट व्यवस्थित समजलं असेल बघा. डिनॉमिनेटरमधनं 2 कॉमन आले, वरच्या 2 बरोबर कॅन्सल झाले. आपल्या बाजूला तो मॉड्युलस आहे ना, त्यामुळे हे मायनस मायनस कॉमन आपण मॉडला देऊन टाकलो तर आतमधल्या साईडला आपल्याला a² + b² एवढंच राहतं आहे. न्यूमरेटरला बघूत म्हणा आपण. न्यूमरेटरमध्ये तर रूट एवढं शिल्लक राहील ना. मग बघा काय मिळेल. पहिलं काम ह्याला घेऊत म्हणा आपण. हे मायनस आणि इथलं मायनस प्लस होईल ना, 3a⁴. त्यानंतर ना दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा की 16a² b² हे -a² b² म्हणजे 15 झाले. 15मधनं हे पण मायनसच होईल ना, निगेटिव्ह आतमध्ये गेल्यानंतर -15मधनं 9 जर गेले तर आपल्याला शिल्लक किती राहिले, 6. ओके, 6a² b². हे मायनस ह्याला जर मिळालं तर आपल्याला कोण भेटतं आहे, 3b⁴. ओके, तर हे जे वरच्या साईडला आपलं न्यूमरेटर ना, तर ह्या न्यूमरेटरला मी थोडं रिअरेंज करतो. ओके, न्यूमरेटरला रिअरेंज करू आणि डिनॉमिनेटरला पण ॲज इट इजच लिहू तात्पुरतं. बाकी बघा 3a⁴ आहे ना, मी ह्याला काय करतो, √3 काय करतो आहे, √3 a² त्याचा स्क्वेअर प्लस इकडच्या साईडला शेवटी 3b⁴ आहे ना, त्याला पण तसंच अरेंज करतो आहे, प्लस √3 b² आणि त्याचा स्क्वेअर. मग ह्याला 6 म्हणजे कसं असायला पाहिजे, 2 × कसं असायला पाहिजे. तर एक बरं आपल्याला कसं मिळेल, ह्याच्यापेक्षा बेटर नंतर बघा 6 ह्याच्यापेक्षा बेटर वेस बघूत म्हणा आपण. काय, √3ला कॉमनच काढू. मग आतमध्ये कोण शिल्लक राहिलं, इथं कोण शिल्लक, a⁴ शिल्लक राहिलं ना. मग a⁴ म्हणजे काय, aचं स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर. √3ला बाहेर काढलेलं आहे पण जाताना 3 म्हणून जाणार कारण रूटमध्ये. मग इथं कोण शिल्लक राहिलं, 2a² b² बाहेर गेलं, कोण मिळतं आहे, बीचं स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर. हां, तर ह्याला जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं आहे, हे तर तुम्हाला कसं आहे, a² + 2ab + b² सारखं आहे ना. मग आपलं फॉर्म्युला काय, a² + b². ओके, ह्या फॉर्म्युलाच कसं आहे, a² + 2ab + b². मग आपलं a² + b² a + b (² आहे ना. मग a म्हणजे कोण होतं आपलं, a², त्यामुळे इथं लिहिलो. b म्हणजे कोण होतं आपलं, b². खालच्या साईडला डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे आपल्यापाशी, a² + b². नीट लक्ष गेलं, स्क्वेअर गेलं, रूट गेलं, शिल्लक कोण राहत आहे, a² + b². खालच्या साईडला सुद्धा तेच आहे, त्यामुळं कोण शिल्लक राहिलं, √3. अरे टॅनची व्हॅल्यू √3 कधी असते, सेम परत π/3 रेडियनला, म्हणजे किती डिग्रीला, 60 डिग्रीला. एकदा बघून घ्या हे सगळं. मधलं 5वं क्वेश्चन. 5वं क्वेश्चन काय सांगताय, मला कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. अशा लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे जे कुठनं चाललं आहे, ओरिजिनमधनं चाललं आहे. ओके, ओरिजिनमधनं जाणाऱ्या लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे आणि जे लाईन्स किती डिग्री करतात, 30 डिग्री करतात. कोणासोबत 30 डिग्री करतात, ह्या लाईनसोबत. ओके, आपली जी पहिली लाईन आहे ना, आपली जी लाईन आहे ना, तर त्या लाईनचं स्लोप m समजू काय म्हणून, बी द स्लोप ऑफ आपली जी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो, हे रिक्वायर्ड लाईन म्हणतो की नाही. ओके, हे m झालं. अँड आता दुसरं कोणतं, स्लोप ऑफ लाईन, दुसरी लाईन म्हणजे m2 की नाही, स्लोप ऑफ दुसऱ्या लाईनचं. पण दुसरी लाईन कोण आहे,
स्लोप ऑफ लाईन 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. ह्याचं स्लोप किती असतं? मायनस ए अपॉन बी ना. मायनस एची व्हॅल्यू कोण आहे? 3 अपॉन बीची व्हॅल्यू कोण आहे? 2. ओके, मी मगाशी सांगितल्यासारखं ह्या ठिकाणी एकतर टॅन थिटा समजा किंवा टॅन अल्फा समजा. टॅन थिटाची व्हॅल्यू बी आहे. ओके, आपल्याला ह्या ठिकाणी अँगल थिटा किती दिलेला आहे? 30 डिग्री. ओके, हां, मग M1ची व्हॅल्यू आपण M कन्सिडर केलेली आहे. मायनस M2ची व्हॅल्यू आपल्यापाशी किती आहे? -3/2 खालच्या साईडला. 1 प्लस M1ची व्हॅल्यू M, M2ची व्हॅल्यू -3/2. ओके, टॅन 30ची व्हॅल्यू किती आहे आपल्यापाशी? 1/√3. बरोबर आहे. त्यानंतर ना वरच्या साईडला आपल्याला काय भेटतं आहे? M प्लस 3/2. इथं काय भेटतं आहे आपल्याला? 1 मायनस 3m/2. मी इथंच एक काम करतो, दोन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना 2नी मल्टिप्लाय जर केलो तर इथं 2m प्लस 3 मिळेल. इथं पण 2नी मल्टिप्लाय करा डिनोमिनेटरला. 2 मायनस 3m. बरोबर ना, हे 2 2 कॅन्सल होतील. मग आता दोन्ही साईडला आपण काय करू? स्क्वेअर करू. काय मिळेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग मी दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलो ह्या ठिकाणी 1/3. ओके, त्यानंतर ना ह्याचं स्क्वेअर काय मिळेल? 2m प्लस 3. 2m प्लस 3 होल स्क्वेअर. ह्याचं पण स्क्वेअर 2 मायनस 3m. ह्याची व्हॅल्यू काय मिळते बघायला पाहिजे आपण आता सध्याला. काय मिळेल सांगा लवकर चला. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्यांदा a स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू बी प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय इथं सेम a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय. काय येईल? ह्याच्याने इकडं आलं तर इकडं आलं तर 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर. 3 ह्याला मल्टिप्लाय करा. काय येत आहे? 12m स्क्वेअर प्लस 36m प्लस 27. एक काम करू आपण, ह्यांनाच पलीकडच्या साईडला नेऊ. म्हणजे काय येईल? 9m स्क्वेअर इकडे जर गेलं तर -9 होतं. म्हणजे इथे किती शिल्लक राहिले? 3m स्क्वेअर. -12 पलीकडच्या साईडला गेलं तर +12. 36 प्लस 12 48m प्लस 4 पलीकडे गेले -4. म्हणजे मला किती भेटतं? +4 पलीकडे गेले -4. 23 इज इक्वल टू 0. ओके, आता ह्या ठिकाणी आपण mची व्हॅल्यू काय पुटअप करतो? y/x. ओके, मग असं जर असेल तर m स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होईल ना. ओके, मग ह्या ठिकाणी काय होईल सांगा लवकर चला. 48 इंटू वाय अपॉन एक्स मायनस 23. ओके, दोन्ही साईडला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. दोन्ही साईडला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर इथं काय येईल? 3y स्क्वेअर प्लस 48 एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करून 1x गेलं. 1x ह्याला मल्टिप्लाय म्हणजे किती किती झालं? xy. ओके, आता सगळ्यांना आपण काय काम करू? साईन चेंज करू. साईन चेंज ह्याचं जर केलं तर काय येतं आहे? 23x स्क्वेअर इथं 48xy इथं ह्या ठिकाणी काय येतं? मायनस. ओके, हां, तर हे आपलं कोण भेटलं? कंबाईंड इक्वेशन भेटलं. ओके, एकदा बघून काढा तुम्ही. ती गोष्ट बघून काढेपर्यंत मी काय काम करतो? पुढचं क्वेश्चन लिहून काढतो. ओके, 4.2 मधलं 6th क्वेश्चन. ओके, 6th क्वेश्चनमध्ये काय म्हणलेत बघा. इफ द अँगल बिटवीन लाईन्स ax, मी परत ऐकलं येतो, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस
बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज इक्वल टू angle between 2x² minus 5xy plus 3y² is equal to 0. Then show that काय शो दॅट करायला सांगितलेत 100 h² मायनस ए बी इज इक्वल टू इथं काय येत आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय इथं काम करायचं नाही याचं. दोन अँगल दिलेले आहेत. ओके काय त्यांनी दिलेले जे कंडिशन दिलेले आहेत ना पहिल्यांदा तीच कंडिशन घेऊ. ओके त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार काय म्हणले अँगल बिटवीन लाईन्स पहिलं कोण आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 इज काय अँगल आपलं tan थीटा इज इक्वल टू काय आहे 2 √h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ओके हां आता हे अँगल हे पहिलं. ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट सेम कोणासाठी अँगल बिटवीन सेम दुसरी लाईन कोणता अँगल बिटवीन द लाईन्स 2x² मायनस 5xy प्लस इज इक्वल टू 0. आता मला ह्यांचं अँगल जर काढायचं जर असेल तर मला काय काम करावं लागेल की मला हे जे पॅरामीटर्स कोण आहेत मग त्यासाठी मला कम्पेअर करावं लागेल. मग मी काय म्हणू दे कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करावं लागेल ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ओके मग असं असेल तर ह्या ठिकाणी ह्या दोघांमधले अँगल आपण काय म्हणू tan अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला काय भेटतं h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. पण ह्यासाठी यांच्या व्हॅल्यूज काय कम्पेअर केल्यानंतरच्या एची व्हॅल्यू किती मिळते 2 त्यानंतर ना 2hची व्हॅल्यू किती -5 आणि ह्याची व्हॅल्यू किती बीची व्हॅल्यू 3. आलेल्या व्हॅल्यू पुटअप करू एक 2 काय एचची व्हॅल्यू बघा 2hची व्हॅल्यू -5 मग एचची व्हॅल्यू किती झाली -5/2 मायनस एची व्हॅल्यू किती 2 बीची व्हॅल्यू किती 3. मग खालच्या साईडला काय मिळतं 2 + 3. ओके हां आता हे गोष्ट संपल्यानंतर ना पण आता मी काय काम करतो सायमल्टेनियसली आपण डायरेक्ट तिकडंच जाऊ म्हणून पण. ओके हे कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला tan अल्फाचे. आता त्यांची कंडिशन काय आहे ना तर ती कंडिशन घेऊत म्हणून आपण. ओके त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार हे गिव्हनच आहे ना काय थीटा जेवढं आहे तेवढंच अल्फा. मग असं असेल तर tan थीटा जेवढं असायला पाहिजे तेवढंच tan अल्फा असायला पाहिजे. tan थीटाची किंमत इथून tan थीटाची किंमत आपल्याला किती भेटते ना 2 √h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. tan अल्फाची किंमत किती मिळालेली आहे 2 काय -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू दिस डिवायडेड बाय 2 + 3. ओके आता काय मी दोन्ही साईडला स्क्वेअर करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. इथं तुम्ही बघा मग दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यानंतर ना 2चं स्क्वेअर किती होईल 4. इथलं रूट जर केलं h² मायनस ए बी खालच्या साईडला काय येईल ए प्लस बी ब्रॅकेटचं स्क्वेअर. इकडच्या साईडला आपण स्क्वेअर केलो आहे पलीकडच्या साईडला आपण सिम्प्लिफाय करून मग नंतर ना स्क्वेअर करणार आहे. ओके इथं बघा की 2चं स्क्वेअर किती 4 2 + 3 5चं स्क्वेअर किती खालच्या साईडला 25. आता
इथं स्क्वेअर केल्यामुळे ब्रॅकेट गेलं की नाही, पण आतमधलं स्क्वेअर करायलाच पाहिजे आपल्याला. 25 डिवायडेड बाय 4 मायनस 3 2 जा 6. ओके. हां, इथं बघा हे हे गेलं, हे जर गेलं बघा, एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळेल इथं, ते डिनॉमिनेटरला तर 25 आहे, 4 6 जा साईन चौक 24, 25 मायनस 24 हे किती मिळालं 1/4. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, बरोबर आहे, कारण हे पण डिनॉमिनेटर हे पण डिनॉमिनेटर. आता 100 इकडच्या बाजूला आले म्हणजे किती भेटले 100 एच स्क्वेअर मायनस ए बी, हे इकडच्या साईडला जर गेलं तर आपल्याला काय भेटेल, फक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. हां, तर ह्या पद्धतीनं आपण काय काम करू शकतो की हे प्रूव्ह केलं. ओके, सिम्पल. ह्याच्यामधनं काय कळालं, जेव्हा दोन लाईनमधलं अँगल सेम जर असेल, दोन लाईनमधलं अँगल सेम जर असेल तर आपण काय काम करतो, तुम्ही डायरेक्ट ॲट अ टाईम फॉर्म्युला जरी अप्लाय केला काही हरकत नाही, फक्त थोडं समजण्यासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे. ओके. हां, तर हे जर झालं असेल तर 7वं एक्झाम्पल मी लिहून काढतो, तोपर्यंत हे तुम्ही बघून घ्या. 7th एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन passing through origin and each of which making an angle 60 degree with y axis. ओके. तुम्हाला कसल्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे की जी लाईन वाय ॲक्सिस बरोबर 60 डिग्री अँगल करते. ओके. आपण थोडं डायग्रॅम वाईज जाऊ, तुम्हाला आपण थोडं सोपं जाईल तुम्हाला. बघा, जरा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलं तर सोपं होईल. बघा, हे आपलं कोणतं एक्स ॲक्सिस, हे कोण वाय ॲक्सिस. तुम्हाला असे पेअर ऑफ लाईन पाहिजे जे वाय ॲक्सिस बरोबर किती अँगल करायला लागलेत 60 डिग्री. मग एक तर असं पण होऊ शकेल किंवा हे L2, मग हे असं पण 60 डिग्री असू शकेल. काम काय, फक्त वाय ॲक्सिस बरोबर 60 डिग्री पाहिजे. ओके. मग मी तेच काम करतो. लेट L1 अँड L2 आर द काय आहे, 2 लाइन्स which makes an angle किती 60 डिग्री with y axis. ओके. मग असं जर असेल तर आपल्यापाशी इन्क्लिनेशन हे 60 डिग्री जर असेल तर हे किती डिग्री पाहिजे 30 डिग्री. त्यानंतर इथून इथंपर्यंत किती 90 आणि 60 टोटल किती झाले 150, ही व्हॅल्यू थीटा. असं जर असेल देन आपले इन्क्लिनेशन्स θ1 इज इक्वल टू किती डिग्री भेटलं 30 डिग्री आणि θ2ची व्हॅल्यू किती भेटली 150 डिग्री. ओके. पहिलं किती भेटलं 30 डिग्री आणि θ2ची व्हॅल्यू किती भेटली 150 डिग्री. ओके. हां, आता हे भेटल्यानंतर ना θ1पासून आपल्याला M1 भेटेल, θ2पासून M2 भेटेल. ओके. मी परत एकदा लेट म्हणतो, M1 अँड M2 बी द स्लोप्स ऑफ लाईन, कोणतं लाईन L1 अँड L2 रिस्पेक्टिव्हली. ओके. हे तर झालं. आता दुसरी, ओके, देन
M1 इज इक्वल टू काय मिळेल टॅन थीटा 1 अँड M2 इज इक्वल टू काय भेटेल टॅन थीटा 2. टॅन थीटा 1ची व्हॅल्यू किती आहे हे आपलं थीटा 1 ना 30 डिग्री. टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/√3. M2 इज इक्वल टू कोड आहे टॅन थीटा 2. थीटा 2 किती आहे 150. 150 म्हणजे 90 + 60. सिम्पल लॉजिक आहे. 90 जर असेल तर फंक्शन चेंज होणार. मग टॅनचं काय होईल cot 60 पण मायनस cot 60 म्हणजे किती cos 60 अपॉन sin 60. म्हणजे आपल्याला आन्सर किती येईल 1/√3. म्हणजे मायनस. ओके मायनस साईन कशामुळे आलं क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट त्या एका गोष्टीमुळे. आता एक काम करू इक्वेशन ऑफ लाईन कुठनं जाणारी पासिंग थ्रू कुठून ओरिजिन इज किती आहे y इज इक्वल टू mx. मग इक्वेशन ऑफ कोण आपलं फर्स्ट लाईन काय भेटेल y इज इक्वल टू m1x. m1ची व्हॅल्यू 1/√3. मग ह्यालाच कसं हे इकडे साईड जर आलं तर √3y इज इक्वल टू x. ह्यालाच इकडे बोलवा काय भेटेल 1 - √3y इज इक्वल टू 0. हे पहिलं लाईन भेटलं. आता इक्वेशन ऑफ कितवं सेकंड लाईन. सेकंड लाईन काय आहे y इज इक्वल टू m2x. m2ची व्हॅल्यू काय आपल्यापाशी -1/√3 आहे की नाही. तर m2ची व्हॅल्यू हे इकडच्या साईडला जर गेलं तर काय येत आहे √3y इज इक्वल टू मायनसला पलीकडच्या साईडला न्या x + √3y इज इक्वल टू 0. हे किती आपलं सेकंड इक्वेशन भेटलं. आता हे सेकंड इक्वेशन जर भेटलं असेल तर आपल्याला काय काम करायचं आहे कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. ओके देन काय म्हणू ते कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन. काय भेटेल कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन x - √3y इंटू x + √3y इज इक्वल टू 0. a - b a + b. मग ह्याचं कंबाईंड इक्वेशन काय भेटेल a² - b². ओके हे काय भेटलं आपल्याला दिलेल्या लाईनचं कंबाईंड इक्वेशन. ओके तर अशा पद्धतीनं 4.2 आपलं संपलेलं आहे. त्यामुळे आपण